हे पहा मित्रांनो, आत्ता आम्ही इथे गरुडेश्वरांच्या मंदिराजवळ आलोत आणि त्या दिवशी आम्ही पलीकडच्या बाजूला होतो. ते आहे वर्णेश्वर मंदिर. वर्णेश्वर मंदिर आणि मी एक व्हिडिओ शूट केलेला छोटासा डॅमचा. तर ते हे डॅम या बाजूशी तुम्ही पाहू शकता. या बाजू हे डॅम आहे. ते त्या दिवशी आम्ही तिकडे होतो, तिकडून शूट केलेला, पण हे पाणी वाहताना नव्हतं दिसलेलं. त्याच्यानंतर हे पहा, हे गरुडेश्वराचं मंदिर या बाजूला. आता आम्ही ऐल तटावरून पैल तटावर आलेलो आहोत आणि हे वर्णेश्वराचं मंदिर आहेत आणि असं सुंदर दृश्य आहे ते सर्व. आणि त्या दिवशीच सांगितलेलं हे बघा. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा इथून शेजारी दिसतंय, परंतु इथून अद्याप दिसलं नाही, त्यामुळे शूट करू शकलो नाही. नर्मदे हर. आता आम्ही पलीकडच्या बाजूला गरुडेश्वराचे इथे मंदिराचेच इथे आहोत. आणि हे पहा, इथले दत्तगुरूंचे स्थान आणि सुंदर सभामंडप आहे. छान मूर्ती आहेत, एकमुखी मूर्ती आहेत सर्व. स्वामी समर्थांची मूर्ती, टेंबे स्वामीची मूर्ती, त्यानंतर श्रींची मूर्ती आहे समोरच. ही खूप तेजस्वी आहे, खूप तेजस्वी आहे, खूप छान. आम्ही जाताना या रस्त्यामधून जात होते, एक बाबाजी भेटले. त्यांनी आम्हाला चहा पिण्याची विनंती केली. हे त्यांचं घर वगैरे, हे त्यांची गुरं, छान परिसर आहे. आणि अशीच लोक आग्रह करतात तिथे थांबावं लागतं. मित्रांनो, आता आम्ही आलो भरपूर प्रवास करून, घाटांचा भरपूर प्रवास करून आता आलो हापेश्वरला. खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे, खूप छान आश्रम आहे हा. हे पहा, हे ते मंदिर हापेश्वराचं खूप छान बांधकाम आहे. आता मी आतमध्ये प्रवेश करतो. याच्यातून सुंदर हे घुमट बघा, समोरचं घुमट. त्यानंतर बाहेरील शिवलिंग आहे, शिवलिंग आहे बाहेरील. आणि आतमध्ये एक वडाचं झाड आहे मंदिरातच, तिथं निर्माण केलेलं. त्यानंतर हे शिवाचं मेन गर्भगृह. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नर्मदे हर. त्यानंतर ही छोटी मंदिर बाहेरची. त्यानंतर ही शिवप्रतिमा आहे, खूप सुंदर. जंगलामध्ये तर एकदम ते खूपच छान वाटतं. शिवप्रतिमा खूप सुंदर आहे. त्यानंतर हा साईडचा परिसर हिरवेगार, एकदम गार हवा आणि डोंगरांच्या मध्ये अति सुंदर. त्यानंतर ही छोटी छोटी मंदिरं आहेत, शिवमंदिरच आहेत सर्व. आणि हे मंदिराच्या समोरील भाग. खूप सुंदर मंदिर आहे, खूपच छान. हे शिवलिंग आहे आणि
त्या शिवलिंगावरती वडाचे झाड निघलेलं आहे. ते पूर्णपणे मुलांच्यात वेढलेलं आहे. ना त्याला माती आहे, साईडची माती वगैरे काही नाही, नुसत्या पाण्यावर वाढलेलं वाटतं ते. आणि मंदिरात पूर्णपणे जतन करून ठेवले. हे पहा, सुंदर सुंदर दृश्य आहे ते. आता आमचा दुपारचा विश्राम सिंपल मार्ग आश्रम राणी काजलमाता मंदिर इथे होता, उमरी गावामध्ये आणि मध्य प्रदेशातल्या. तर आम्ही दुपारचं इथं कपडे वगैरे धुवून आमचं सर्व विश्रांती घेतली. आणि तो मंदिर दाखवतो तुम्हाला. याचं हे मंदिर आणि हे आश्रम. आणि आता आम्ही ते सवंगडी सर्व तयार झालेत आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतो. हे नर्मदा मातेचं मंदिर आहे, कोटेश्वर म्हणून. आणि हे इथे बॅकवॉटर आहे नर्मदा मातेचं. या बॅकवॉटरमध्ये हे नेहमी पाण्याखाली जातं मंदिर. दरवर्षी या मंदिरांना पेंटिंग केली जाते. ही मंदिरं सर्व पाण्याखाली जातात, समोर दिसतात ही. आणि यांना दरवर्षी पेंटिंग केली जाते. हे नर्मदा मातेचे पात्र, हे मंदिर हे आहे कोटेश्वर शिव मंदिर नर्मदा घाटचं. हे नंदी महाराज आणि हे शिवाची लिंग. हे आहे बजरंगबली. हे बाहेरून मंदिर असं दिसतंय.